सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू नाईट ब्लॉगमध्ये. आणि आज मी म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाईम हे नाईट ब्लॉग काढत आहे. तर पाहू शकता मित्रांनो, नाईटमध्ये पण काय एन्जॉय वाटते ते आज बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला दाखवतोच, ते पुढं चालत राहा, तुम्हाला सांगतो मी आता. आणि हे पाहू शकता मित्रांनो, आपण म्हणजे ही यात्रा म्हणजे आंबेची यात्रा होती. आणि मित्रांनो, एवढ्या 1-2 दिवसात तुम्हाला अजून या यात्रेचा दिवसाचं ब्लॉग येऊन जाईल, तर मग तो पण पाहून घ्यायचं. तर मित्रांनो पाहू शकता, इथं काय नाईटला आपण थोडं थांबलो होतो आणि नंतर इकडं मंदिराकडे आलो. तर पाहू शकता मित्रांनो, इकडं तर गर्दी थोडी होतीच, पण मग मस्तपैकी तिकडे लाईट वगैरे चमकवले होते त्यांनी. आणि विहीर आहे याच्यात, म्हणजे पैसे टाकतात. आणि इथं पाहू शकता मित्रांनो, हे मी पायऱ्या चढतो आता आणि वरती दाखवतो तिकडे कशी काही गर्दी आहे. इथं तर थोडी गर्दी चांगलीच आहे. तर मित्रांनो, इकडे आता वरती चढलो आणि तिकडं पाहू शकता एकदम मस्त लाईटिंग वगैरे पेटवली आहे. आणि इथं तर मंडपाखाली अजून गर्दी तर होतीच तिथं. तर मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला पुढे अजून काही. आणि इकडं मंदिराच्या दरवाजाखाली तर पाहू शकता मित्रांनो, गर्दी एकदम झाली होती. आणि मग काय तिकडं वर लाईटिंग वगैरे तर वर काय लावली नाही, पण मग काय कलरिंग काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी लावली नाही वाटतं. तर गर्दी वगैरे एकदम कमी होती आणि कुठे काही जास्त गर्दी होती. तर पाहू शकता मित्रांनो, आता मी पुढच्या गेटापासून तुम्हाला मागच्या गेटाकडे घेऊन जात आहे. तर इकडं म्हणजे एकदम मस्त थोडी गर्दी चालूच होती इकडे पण. आणि हे पाहू शकता मित्रांनो, हे आहे मागचं गेट. आणि इथं वरती एकदम मस्त अशी लाईटिंग वगैरे लावली आहेत. आणि गेटाजवळ पण गर्दी तर थोडी चालूच होती. तर पाहू शकता इकडे. आणि हे मी मागे दाखवत आहे. तर पाहू शकता मित्रांनो, मागे लाईटिंगमुळे माझा चेहरा काही सुंदर दिसणार नाही तुम्हाला, पण लाईटिंग पाहू शकता मित्रांनो, तिकडे एकदम मस्त सुंदर होती. तर मग चला आता तुम्हाला दाखवतो पुढे अजून काही. आणि इकडे पाहू शकता मित्रांनो, मध्ये आल्यानंतर पण तिकडे पण गर्दी तर चालूच होती अजून. तर मित्रांनो, तो फुगावाला तर पाहू शकता मित्रांनो, लाईटिंगवाले फुगे आहेत त्याच्याकडे. तर एकदम मस्त त्याने पण लाईटिंग चमकवली होती त्याच्याकडे. आणि मग काय इकडं हॉटेल वगैरे होती. तर पाहू शकता गर्दी थोडी कमी झाली होती. तर मित्रांनो, आता आपण इकडं फिरून कंटाळलो होतो. मग काय आपल्याला वाटलं अजून एकदा तिकडं पाण्याकडे जाऊन येऊ. मग काय दुपारी तर फार फिरलो मी तिकडं पाण्याकडे, पण अजून एकदा जायचं होतं मला, त्याच्यामुळं मग काय नंतर निघालो ना. पाहू शकता इकडं मला थोड्या वेळात चालत आलो आणि मग काय फायनली पोहोचलो आपण तिथं. आणि पाहू शकता मित्रांनो, इथं गर्दी तर थोडी चांगलीच झाली होती. आणि ते मागे पाळणे वगैरे पाहू शकता मित्रांनो, ते मस्त लाईट पेटवले गेले होते त्यांचे. आणि मग काय चालू होते, काही बंद होते. तर पाहू शकता मित्रांनो, असे तर काही थोडं चांगलं दिसत नाही आहे, कारण ते लाईटाच्यामुळं थोडं दिसत नाही. आणि आता पाहू शकता मित्रांनो, तर मग आता एकदम मस्त दिसत आहे. आणि ते पाळणा पण चालू आहेत, काही जहाज कशी वर जात आहे पाहू शकता मित्रांनो. आणि मग काय इकडं ब्रेक डान्स पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त चालू आहे. तिथं पण लाईटिंग वगैरे चालू आहे त्यांची. आणि हे पाहू शकता मित्रांनो, ती रेल्वे गाडी म्हणजे ते बदकचा आकार दिला आहे ते. आणि इकडं अजून एक जहाज होतं. तर पाहू शकता मित्रांनो, एकदम मस्त चालू आहे ते पण. आणि इथं मग काय पोरं फारच आहेत. आणि इथं एक लहान पाळणा चालू होता आणि मोठा बंद होता. आणि तिकडे जहाज तर एकदम जोराने चालू झाली होती. तर पाहू शकता मित्रांनो, हे एवढे होते इथं, एकदम मस्त एका बाजूला लाईनी लावून असे काय सुंदर उभे केले होते. तर पाहू शकता मित्रांनो, एकदम मस्त होते, दिसत होते. पाहू शकता मित्रांनो, एकाच जागेवर आहेत आणि सर्व. तर मग बाजूला कुठेच गर्दी एवढी राहत नाही आणि इथेच जास्तीत जास्त गर्दी राहते. तर मित्रांनो, हे होतं छोटंसं ब्लॉग. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग पसंत आला असेल तर मग लाईक, शेअर, कमेंट करा. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.